तयार आहे आपला झणझणीत चमचमीत असा सातारा स्पेशल अस्सल गावरान चवीचा झणझणीत तर्रीदार मटण रस्सा। तुम्ही हा रस्सा अगदी अर्ध्या तासात तयार करू शकता। चवीला अप्रतिम लागतो आणि खूप सोपी रेसिपी आहे। अगदी नवशिकेही आरामात करू शकतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की हा मटण रस्सा करून पहा। तुम्हाला अप्रतिम चवीचा मटण रस्सा खायला मिळेल आणि तुम्हाला खूप आवडेलही। चला तर मग अशा पद्धतीने सुरुवात करूया आपल्या आजच्या रेसिपीला। सातारा स्पेशल झणझणीत मटण रस्सा, त्यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। त्यासाठी बघा मी इथे नमस्कार मंडळी, आज आपण इथे मटण रस्सा बघणार आहे। त्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतलेला आहे। स्वच्छ धुवून घ्यायचे, आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे। इथे मी मटण स्वच्छ धुवून घेतलेला आहे 2 ते 3 वेळा। मी मीडियम साईजचे पीसेस ठेवलेले आहेत। तुम्हाला मोठ्या साईजचे पीसेस हवे असतील तर तुम्ही त्याप्रमाणे तुमच्या आवडीप्रमाणे पीसेस ठेवू शकता। आता आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचे। इथे मी 2 चमचे मीठ घालून घेते आणि 1 मोठा चमचा हळद घालून घ्यायची आहे। हे आपण मटणला छान चोळून लावून घ्यायचे, जेणेकरून प्रत्येक पीसेसला छान चांगल्या पद्धतीने हे कोट होईल आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने छान चोळून घ्यायचं आहे। आणि चोळून घेतल्यानंतर आपल्याला हे जे मटण आहे ते अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून द्यायचे आहे। इथे मी अर्ध्या तासासाठी ठेवते। तुम्हाला घाई असेल तर कमीत कमी 10 मिनिटांसाठी तुम्ही हे मटण छान मॅरिनेट करून ठेवून द्यायचे, जेणेकरून प्रत्येक पीसेसला छान आपला मीठ आणि हळदीचं कोटिंग होईल। आता झाकण घालून द्यायचे आणि त्यानंतर मी हे बाजूला ठेवून देते जोपर्यंत आपली बाकीची तयारी होते। इथे बघा मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचे। आपल्याला मसाला परतून घेताना तेल घालायचं आहे, त्यामुळे इथे घालताना मी बेतानेच तेल घालते। अशा पद्धतीने मी इथे 2 चमचे तेल घालून घेतलेलं आहे आणि 1 मोठ्या साईजचा कांदा आपल्याला बारीक चिरून याच्यामध्ये घालायचा आहे। इथे मी मोठ्या साईजचा एक कांदा घेतलाय जो बारीक चिरलाय, शक्य इतका बारीक चिरायचा आहे आपल्याला। आणि त्यानंतर हा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तेलामध्ये, जोपर्यंत त्याचा रंग बदलत नाही। कांदा परतताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कांदा परतताना तो हलवत राहायचं, म्हणजे त्याला सगळ्या बाजूनी छान तो भाजला जातो आणि एकसारखा रंग येतो कांद्याला। मी इथे गॅस मीडियम हाय ठेवलेला आहे आणि आता आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे। अगदी त्याचा रंग सोनेरी रंग, गोल्डन ब्राऊन रंग होईपर्यंत आपल्याला छान कांद्याला परतून घ्यायचं आहे। आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी कांदा छान परतत असताना असं हलवून घेते। खूप अप्रतिम रस्सा आपला लागतो हा मटण रस्सा, झणझणीत लागतो। आता तर पावसाळ्याचे दिवस चालू आहेत, खूप चमचमीत चटचटीत अशी खाण्याची इच्छा होते। मसालेदार तर्रीदार खावंसं वाटतं, त्यावेळी तुम्ही हा मटण रस्सा एकदा नक्की ट्राय करून बघा। अगदी खूप सोपी रेसिपी आहे, तुम्हाला खूप आवडेल हा। अशा पद्धतीने आपला कांद्याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे। तुम्ही बघू शकता कांद्याचा रंग बदलल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मटण घालून घ्यायचं आहे आणि मटणही आपल्याला या कांद्याबरोबर छान परतून घ्यायचं आहे, जेणेकरून या कांद्याचा स्वाद छान मटणाबरोबर आपल्या मिक्स होईल आणि छान आपल्याला त्याचा स्वाद मिळेल। अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग बदललेला आहे। आता मी इथे आपलं मटण घालून घेणार आहे। याच रंगावर आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपला कांदा छान परतला गेलेला आहे। आता मी इथे मटण घालून घेणार आहे। मान्य आहे कांदा परतायला थोडासा वेळ लागतो एकसारखा भाजण्यासाठी, पण रिझल्टही तसा छान येतो। त्यामुळे याची ही खासियतच आहे की आपल्याला कांद्याबरोबर या मटणाला छान परतून घ्यायचं आहे। आता मी इथे मटण घालून घेतलेलं आहे आणि आता मटणाचा पीसेसचा रंग बदलेपर्यंत, त्याची साईज थोडीशी कमी होईपर्यंत आपल्याला या कांद्याबरोबर मटण छान परतून घ्यायचं आहे। गॅस फुल ठेवलात तरी काही हरकत नाही। अशा पद्धतीने मी इथे मटण परतून घेणार आहे आणि परतत असताना आपल्याला असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून ते खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी मटण हलवून छान परतून घेते, जेणेकरून ते एकसारखं सगळ्या बाजूंनी छान परतलं जाईल आणि छान त्याला कांद्याबरोबर छान कांद्याचा स्वाद छान मटणाला आपल्या येईल। अशा पद्धतीने आपल्याला ते छान परतून घ्यायचं आहे।
अगदी अर्धा ते पाऊण तासात ही आपली मटणाची रेसिपी तयार होते आणि चवीला खूप अप्रतिम लागतं हे मटण. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने करून बघा. अगदी सोपी रेसिपी आहे. नवशिके जे असतील, नवीन स्वयंपाक शिकणारी जे असतील त्यांनाही अगदी सहज शक्य होईल, करता येईल, सहज जमून जाईल अशी ही रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने हा मटण रस्सा करून बघा. तुम्ही पाहू शकता आता आपल्या मटणाला, कांद्याला पाणी सुटलेलं आहे. मीठ घातल्यामुळे याला छान मटणाला पाणी सुटतं आणि त्यानंतर आपल्याला याच्यावर झाकण घालून द्यायचं आहे आणि त्या झाकणामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. अशा पद्धतीने मटण करत असताना अजिबात थंड पाण्याचा वापर करायचा नाही आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला पाणी लागणार आहे, पाण्याची गरज लागणार आहे, त्यावेळी आपल्याला त्यामध्ये गरमच पाणी घालायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे मटणाचे जे पीसेस आहेत त्यांची साईज थोडीशी कमी झालेली आहे आणि त्याचा रंगही थोडासा बदललेला आहे. म्हणजेच या पद्धतीने आपलं मटण छान परतलं गेलेलं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला याच्यावर झाकण घालून द्यायचं आहे. तुम्ही झाकण घालताना एक गोष्ट लक्षात ठेवा की झाकण आपल्याला खोलगट घालायचं आहे. तुम्ही ताट ठेवू शकता खोलगट. मी बघा अशा पद्धतीने इथे ताट ठेवून दिलेलं आहे जे खोलगट आहे, ज्याच्यामध्ये आपण पाणी ठेवू शकतो. कारण आपल्याला या ताटामध्ये पाणी घालून द्यायचं आहे आणि हे पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला तेच पाणी या मटणाच्या पीसेसमध्ये घालायचं आहे, रस्स्यासाठी वापरायचं आहे. अशा पद्धतीने मी इथे पाणी घालून घेतलेलं आहे आणि पाणी आपल्याला गरम होईपर्यंत गॅस मीडियम ठेवून आपल्याला हे पाणी गरम होईपर्यंत मटणचे पीसेस आहेत ते छान मीडियम गॅसवरच शिजू द्यायचेत. एक 5 ते 7 मिनिटांनी पाणी छान गरम होतं. ताटात ठेवलेलं पाणी गरम झालं की त्याच पाण्याचा आपल्याला वापर करायचा आहे. इथे तुम्ही पाहू शकता पाणी छान गरम झालेलं आहे, कडकडीत गरम झालेलं आहे, पाण्यामध्ये बबल्स आलेले आहेत. आता हेच पाणी आहे ते आपल्याला या मटणच्या पीसेसमध्ये घालून घ्यायचं आहे. तुम्हाला रश्श्याची जेवढी क्वांटिटी हवी असेल तुम्हाला याच पद्धतीने पाणी ॲड करत जायचं आहे. ताट ठेवायचं आहे, ताटावर पाणी ठेवायचं आहे. ते पाणी गरम झाल्यानंतर ते पाणी आपल्याला या रश्श्यामध्ये वापरायचं आहे. अशा पद्धतीने मी आता एकदा हे पीसेस हलवून घेते आणि जर तुमच्या घरात लहान मुलं असतील आणि त्यांना देण्यासाठी तुम्हाला इथे सूप हवं असेल तर एवढ्याच पाण्यामध्ये तुम्हाला छान हे मटणचे पीसेस छान शिजवून घ्यायचेत आणि शिजवल्यानंतर जे सूप निघेल ते सूप आपल्याला लहान मुलांना द्यायचं आहे. खूप पौष्टिक असतं ते सूप. अशा पद्धतीने आता मी इथे परत झाकण ठेवते. तेच ताट आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. मी याच्यामध्ये परत पाणी घालून देणार आहे आणि आपल्याला हे मटण परत जे आपण पाणी ओतलं होतं त्या पाण्यामध्येच एक 10 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. जोपर्यंत आपल्या ताटावरचं पाणी गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला छान शिजू द्यायचे. तोपर्यंत आपल्याला वेळ असतो तर तोपर्यंत आपण मसाल्याची तयारी करू शकतो. इथे मी कांदे घेतलेत मोठ्या साईजचे 2, खोबरं घेतलं आहे अर्धी वाटी, 1 मिरची घेतली आहे, पाव वाटी लसूण घेतला आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतला आहे. थोडीशी कोथिंबीर वापरायची आपल्याला इथे आणि थोडासा पुदिना घेतलेला आहे. आता आपल्याला या मसाल्याचं वाटण करायचं आहे. त्या अगोदर आपल्याला कांदा आणि खोबरं छान भाजून घ्यायचं आहे. एकदम खरपूस भाजून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं. त्यानंतर आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता यासाठी कांदा भाजून घेण्यासाठी मी इथे तवा ठेवलेला आहे. तव्यात आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. मी अर्धी पळी इथे तेल घालून घेतलेलं आहे. तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. वाटणासाठी तुम्ही कांदा ज्या पद्धतीने भाजून घ्याल तेवढा जास्त वाटणामध्ये कांद्याचा छान स्वाद येतो आणि त्यामुळे आपला मटण रस्सा एकदम छान चमचमीत होतो. अशा पद्धतीनं तेल छान गरम झालेलं आहे आणि गॅस मी इथे मीडियम हाय ठेवलेला आहे आणि आपल्याला हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं असेल तर कांदा तुम्ही असा कापून न घेता फ्लेमवर डायरेक्ट भाजून घेतलात तरी काही हरकत नाही. त्या कांद्याचाही छान या रस्स्याला मस्त स्वाद येतो. तुम्ही तशा पद्धतीनं केलं तरीही चालेल. पण मी इथे आता मोठे काप करून घेतलेले आहेत कांद्याचे आणि आपल्याला छान कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा छान एकसारखा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कांद्याचा रंग चेंज झालेला आहे. अशा पद्धतीने कांदा आपला छान भाजला गेलेला आहे. थोडंसं तेल घालायचं आणि कांद्यावर तुम्ही थोडंसं अगदी चिमूटभर मीठ घालू शकता जेणेकरून कांदा आपला लवकर भाजला जातो. त्यासाठी मी इथे थोडंसं मीठ घालून घेतलं होतं. कांदा आता छान भाजलेला आहे आपला. आता आपण हा कांदा काढून घेऊ शकतो. मी आता इथे हा कांदा काढून घेते.
त्या अगोदर मी गॅस थोडासा कमी केलेला आहे, कारण खोबरं भाजण्यासाठी कायम लक्षात ठेवायचं गॅस कधीही हाय ठेवायचा नाही. खोबरं आपलं लगेच भाजलं जातं. आता मी इथे अगदी थोडंसं तेल घालून घेते आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खोबरं घालून घ्यायचे. अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता इथे मी खोबरं घालून घेतलेलं आहे. खोबरं छान आपल्याला आता सोनेरी रंगावर छान परतून घ्यायचं आहे. खोबरं भाजत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, गॅस हा मंद आचेवरच ठेवायचा, जेणेकरून खोबरं आपलं जळणार नाही याची काळजी घ्यायची. खोबरं लगेच भाजलं जातं. तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा रंग लगेच 10 सेकंदात बदलायला सुरुवात होते आणि खोबरं खूप जास्त जर भाजलं गेलं तर त्याला कडवटपणा येण्याची शक्यता असते. त्यामुळे खोबरं भाजत असताना मंद गॅसवर ठेवायचा गॅस आणि त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीनं हलवत राहायचं आहे. खोबरं छान भाजून झाल्यानंतर आपल्याला या संपूर्ण गोष्टींचं अशा पद्धतीने आपलं खोबरं छान भाजलेलं आहे. आता आपण काढून घेऊया आणि आता तुम्ही पाहू शकता आपलं मटणही छान शिजलेलं आहे. आपल्याला या सूपच्या कलरवरूनही समजून येतं की आपलं मटण छान शिजलेलं आहे. आणि तुम्हाला मी एक पीस घेऊन चेक करूनही दाखवते. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं आपलं मटण छान शिजलेलं आहे. एक 20 ते 25 मिनिटात मटण छान मऊसूत शिजलं जातं. आता तुमच्या घरात जर लहान मुलं असतील त्यांना देण्यासाठी जर तुम्हाला सूप काढायचं असेल तर मटण छान शिजल्यानंतर तुम्ही या ठिकाणी हे सूप काढून त्यांना प्यायला देऊ शकता. हे सूप खूप पौष्टिक आहे. चला तर मग आता आपण मसाला करून घेऊया. त्यासाठी बघा तुम्ही इथे थंड झालेलं कांदा खोबरं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याचं छान बारीक वाटण करून घ्यायचं आहे. जितकं छान तुम्ही त्याचं वाटण बारीक कराल तेवढा जास्त रस्सा आपला एकसंध होतो, त्याला सरसरीत होतो. पाणी वेगळं आणि मसाला वेगळा असं होत नाही. मी त्यात थोडासा कांदा आणि आपला जे खोबरं राहिलं होतं त्यामध्येच आता आपले बाकीचे जे जिन्नस आहेत ते घालून घेते आणि तेच आपल्याला यासोबत बारीक करून घ्यायचे. अशा पद्धतीने मी इथं मिरची, 1 इंच आल्याचा तुकडा आणि आपली जी पाववाटी लसूण होती ती लसूण घालून घेतली आहे. पुदिना आणि कोथिंबीर घालून घ्यायची आपल्याला. तुम्हाला गरज असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलं तरी काही हरकत नाही. इथे मी पाणी घातलेलं आहे. 2 ते 3 चमचे पाणी घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान त्याचं वाटण करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपलं इथे वाटण रेडी झालेलं आहे. वाटणाची तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता. एकदम असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपल्याला आपला रस्सा बनवायला घ्यायचा आहे. त्यासाठी मी इथे पातेलं गरम करून घेतलेलं आहे. हे मी तेच भांडं वापरलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण मटण वाफलण्यासाठी ठेवलं होतं. ते मी बाजूला काढून ठेवलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे भांडं. त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे. आता मी इथे 2 ते 3 चमचे तेल घालून घेणार आहे. आपण मघाशी तेल वाफलताना तेल घातलं होतं त्याच अंदाजाने आपल्याला इथं तेल घालून घ्यायचं आहे. खूप जास्तही तेलकट खूप जास्त चांगलं लागतं असं नसतं. त्यामुळे मी इथे 3 ते 4 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला घालायचा आहे. मी इथे एक 4 चमचे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे. सातारा स्पेशल मटन रस्सा किंवा चिकन रस्सा करत असताना कांदा लसूण मसाला वापरला जातो आणि अशा पद्धतीने मी इथे तेलात घालून घेते जेणेकरून त्याला छान तर्री येईल आणि आपल्या रश्श्याला रंगही अप्रतिम येतो. त्यासाठी मी इथे तेलात मसाला घातलेला आहे आणि जेव्हा आपण तेलात मसाला घालत असतो त्यावेळी आपल्याला गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे. गॅस फुल करून आपल्याला तेलामध्ये मसाला घालून घ्यायचा नाही, नाहीतर मसाले जळण्याची शक्यता असते. अशा पद्धतीने मी 1 चमचा त्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे. 1 ते 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये धनेपूड घालून घ्यायचे आणि 1 ते 2 चमचे आपल्याला याच्यामध्ये जिरेपूड घालून घ्यायचे. अशा पद्धतीने मी मसाले घालून घेतलेले आहेत. इथं तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता. मीठ आपण मॅरिनेशनसाठी ठेवताना मीठ घातलं होतं 2 चमचे, त्याच अंदाजाने आपल्याला इथं मीठ घालायचं आहे. मी इथे अगदी अर्धा चमचा हळद घालून घेते. हळदही आपण मॅरिनेट करताना मटनला लावून ठेवलेली होती, त्यामुळे हळद घालतानाही अंदाजाने घालायची आहे. इथे मी अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे आणि 1 चमचा मीठ घालून घेतलेला आहे. आता हे सगळे जे जिन्नस आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे, छान परतून घ्यायचेत आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वाटण घालून घ्यायचे, जे आपण मिक्सरमध्ये मसाला करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता इथे आपल्या
कांदा लसूण मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता आपण या ठिकाणी वाटण घालून घेऊया. वाटणही आपल्याला या कांदा लसूण मसाल्याबरोबर आणि इतर मसाल्यांबरोबर छान परतून घ्यायचे. जोपर्यंत आपल्या वाटणाचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला ते छान परतून घ्यायचे. अशा पद्धतीने मी वाटण घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला वाटण छान हलवून घ्यायचं आहे. इथं जर तुम्हाला वाटलं की आपलं वाटण खाली लागत आहे तर तुम्ही एखाद चमचा इथे पाणी घालू शकता, किंवा आपलं जे सूप आपण तयार करून घेतलेलं आहे त्यातलं 1-2 चमचे सूप घालून तुम्ही मसाला छान परतून घेऊ शकता. पण मसाला खूप छान परतून घेतल्यानंतरच आपल्याला यामध्ये मटण घालून घ्यायचे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी मसाला छान असा हलवून घेते, जेणेकरून त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला मसाला छान परतून घ्यायचा आहे. सुगंध एकदम अप्रतिम येतोय या मसाल्यांमध्ये. जेव्हा आपण हे वाटण घालतो सुगंध खूप छान येतो. आता आपल्या मसाल्याचा रंग बघा, तुम्ही रंग बघू शकता, रंग बदललेला आहे, म्हणजे आपला मसाला छान परतला गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मटण घालून घ्यायचे. मी इथे मटणचे जे पीसेस आहेत ते घालून घेते. आता जर तुम्हाला सुकं मटण हवं असेल तर तुम्ही हे पीसेस घालून छान हा मसाला पाणी पूर्णपणे आटवून घेऊ शकता आणि तुम्ही मटणची सुक्की भाजी तयार करू शकता. पण आता आपल्याला इथे मटणचा चांगला झणझणीत असा रस्सा तयार करायचा आहे. त्यासाठी आपल्याला हे जे आपण वाफवलेलं मटणाचं सूप आहे, जे पाणी आहे तेही याच्यासोबत घालून घेणार आहे. आता तुम्हाला इथं ज्या पद्धतीची जेवढी क्वांटिटी हवी असेल त्या पद्धतीनं तुम्ही इथे पाणी घालू शकता, पाणी ॲड करू शकता. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की जेव्हा आपल्याला पाणी ॲड करायचं आहे ते पाणी गरम असावं, थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. त्याने आपल्या मटण रश्श्याच्या चवीमध्ये खूप फरक पडतो. मटणाची सुक्की भाजी हवी असेल तर तुम्ही या ठिकाणी हे जे थोडंसं पाणी आहे ते पूर्णपणे आटवून मसाला तुम्हाला ज्या पद्धतीने त्याची ग्रेव्ही हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. आता आपल्याला इथे रस्सा करायचा आहे, त्यासाठी मी इथे जे आपलं मटण वाफवलेलं पाणी आहे ते पाणी घालून घेणार आहे आणि आपल्याला जेवढी क्वांटिटी हवी आहे त्या पद्धतीने आपल्याला त्याच्यामध्ये पाणी ॲड करून घ्यायचं आहे. मी इथे संपूर्ण जे पाणी होतं, जे वाफवलेले मटणाचं पाणी होतं ते घालून घेतलेलं आहे. मसाल्याचं भांडं धुवूनही मी याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहे. तुम्हाला ज्या पद्धतीने घट्ट हवं असेल, जशी कन्सिस्टन्सी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करू शकता, काहीच हरकत नाही. अशा पद्धतीने मसाल्याचं जे भांडं होतं तेही स्वच्छ धुवून मी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. मला एवढी कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे. मी आता यानंतर याच्यामध्ये पाणी ॲड करणार नाही. तुम्ही तर्री बघू शकता, एकदम छान. अजूनही आपले मटणाचा रस्सा छान उकळला गेला नाही तरीसुद्धा तर्री एकदम परफेक्ट आलेली आहे आणि कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. रंग अप्रतिम दिसतोय. याच्यामध्ये आपण कोणत्याही फूड कलरचा कशाचाही वापर न करता आपल्या झणझणीत रस्सा तयार झालेला आहे. रंग एकदम अप्रतिम आलेला आहे. आता आपल्याला याला 5 ते 7 मिनिटं छान मसाले पूर्ण या रस्स्यामध्ये एकजीव होईपर्यंत छान उकळून घ्यायचं आहे, रटारट उकळून घ्यायचं आहे तुम्ही म्हणू शकता. मी याला मंद गॅसवर ठेवणार आहे आणि आपल्याला छान या रस्स्याला उकळी येऊ द्यायची आहे. तुम्ही पाहू शकता किती छान आणि अप्रतिम आणि किती छान दिसतोय आपला रस्सा. अगदी सुगंधही अप्रतिम येतोय. तुम्ही एकदा नक्की या पद्धतीने हा मटण रस्सा करून बघा. ज्वारीच्या भाकरीबरोबर, भाकरी चुरून बाजरीच्या भाकरीबरोबर, भाताबरोबर अप्रतिम लागतो आणि चवीला तर अप्रतिम होतोच. चला तर मग कशी वाटली रेसिपी अजिबात सांगायला विसरू नका. आणि हो, जर तुम्हाला ही सातारा स्पेशल झणझणीत मटण रस्स्याची रेसिपी जर आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या सगळ्या नवनवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि अशाच नवनवीन गावरान रेसिपीज तुम्हाला ट्राय करून बघता येतील. चला तर मग रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा आणि आपल्या आदिश्री रेसिपीजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.